आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. इंदिरा गार्डन परिसरात 6 महिन्यात दुसऱ्यांदा रस्त्याचे नूतनीकरण सुरू झाल्याने रविवारी 21 जानेवारी रोजी राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 4 परिसरातील इंदिरा गार्डन या परिसरामध्ये सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. गेल्या 6 महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे नूतनीकरण झाल्यानंतर पुन्हा एकदा 6 महिन्यातच या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्याचे आता नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनावर लावला आहे. पालिका प्रशासनाला या संदर्भात जाब विचारणार असून यापुढे शहरातील विकास कामात उधळपट्टी आढळून आल्यास त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल व संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे देखील फासण्यात येईल असा गंभीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलाय. यावेळी प्रशासनाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. क्रमांक 4 मधील आपला जैन चौक ते इंदिरा गार्डन पर्यंत हा रस्ता पहिले कॉन्क्रिटीकरण झाला होता 4 महिन्यापूर्वी. त्या रस्त्याला अक्षरशः खडीवर आली होती. त्या रस्त्याच्या वरती 4 महिन्याच्या आतमध्ये डांबरीकरण करण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. हे डांबरीकरण कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर आहे? 6 महिन्यामध्ये आपल्याला लगेच डांबरीकरण करता येतं का? प्रशासनाला मी सांगू इच्छितो, अशी बोगस कामं जर धुळे शहरामध्ये होत असली तर प्रशासनाने याद राखावी. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी गाठ आहे. त्यांनी ध्यानात ठेवावं. अशी बोगस बिलं जर निघू लागली तर यापुढे प्रत्येक रोडाच्या ठिकाणी आमचा राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता हा उभा राहील आणि प्रशासनावर अंकुश ठेवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर धिक्कार करतो. धुळे शहरवासियांची संपत्ती ही काही डाके टाकण्यासाठी नाही आहे. धुळे शहरवासीय जे कर भरतात त्या कराच्या रूपाने काही वाढीव कर तुम्ही लावता आणि या संपत्तीची अशी उधळण जर करत असाल तर माझा एकट्यांना इशारा आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला भगिनी आपल्या तोंडाला टाळं लावल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बोला. प्रशासनाने 90 मीटर काम फक्त पॅचेस करून द्यायला लावले. हे इंडियन रोड स्टँडर्ड नॅशनल हायवेचं नॅशनल भारत सरकारचं की जिथं हेवी ट्रॅफिक विमानतळावरही असंच असतं कॉन्क्रीटच्या वर. हे डांबरीकरण नाही आहे. बेसिक हे लक्षात घ्या. हे डांबरीकरण ऐकून घ्या. मी तुम्हाला सांगून घ्या. हे डांबरीकरण नाही, हे अस्फाल्ट कॉन्क्रीट आहे. डांबरीकरणाचा जो हे असतो काय म्हणतात त्याला डेन्सिटी 1 असते डांबरीकरणाची. तिची डेन्सिटी 2.4 आहे. हा रस्ता पुढचे 10-12 वर्ष याला कोणतंही काहीच होणार नाही. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. याच्यात 2 प्रकार असतात. एक अस्फाल्ट कॉन्क्रीट आणि एक मेटल्स काहीतरी म्हणतात त्याला. कॉन्क्रीट मेटल जे आपल्याकडे कधी वापरला तर ते विमानतळांकरता वापरला असतं. तिथं 700 टनच्या वरचं लोड असतं. कोणाच्याही खर्चांनी चालू नाही. मग हे आमच्या स्वतःच्या खर्चांनी चालू आहे. तो रस्ता आम्ही दुरुस्त करून देतोय. कॉन्क्रीटीकरण नाही. कॉन्क्रीटवर कॉन्क्रीट बसत नाही. कॉन्क्रीटवर कॉन्क्रीट कधीच बसत नाही. रस्ता बरोबर नाही केलेला याच्या पहिले मग तुम्ही सकाळी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.